गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। महाराष्ट्र सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सक्तीच्या धर्मांतराशी संबंधित विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। हे विधेयक आता विधानसभेत मांडले जाईल, तेथे त्याचे कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू होईल। विधेयकानुसार सक्तीने कोणी कोणाचे धर्मांतर केले तर त्याला अटक होईल। मंत्री नितेश राणे या प्रकरणी म्हणाले की अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांनी या मुद्द्यावर वर्षानुवर्षे निदर्शने केली होती। मागण्या लक्षात घेऊन सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। नवीन कायद्यानुसार जो कोणी जबरदस्तीने आणि फसवणुकीने किंवा प्रलोभनाने एखाद्याचे धर्मांतर करेल त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल। कायद्यामुळे सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामध्ये अटक करणे आता शक्य होईल, तसेच या व्यक्तीला जामीन सहजासहजी मिळणार नाही। कायद्याच्या सर्व तांत्रिक आणि कायदेशीर पैलूंची सविस्तर माहिती लवकरच सार्वजनिक केली जाईल, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याच्या नियमांची माहिती ठळकपणे मिळेल। महाराष्ट्र राज्यातील प्रस्तावित धर्मांतर विरोधी कायदा इतर राज्यांपेक्षा अधिक कडक आणि प्रभावी असेल असा दावाही नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला। मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये असलेल्या कायद्यांपेक्षा महाराष्ट्रातील कायद्यात अधिक कठोर तरतुदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असेही नितेश राणे म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।